महाघोटाळा धाड ग्रामपंचायतीत 51 लाखांची डल्लामारी, भ्रष्ट सचिवांना पदोन्नतीचे बक्षीस देण्याचा घाट। बुलढाणा जिल्ह्यातील धाड ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचाराचा नंगानाच सुरू असून तब्बल 51 लाख रुपयांच्या जनतेच्या पैशावर डल्ला मारल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे। धक्कादायक बाब म्हणजे ज्या सचिवांच्या काळात हा भ्रष्टाचार झाला आणि ज्यांच्यावर चौकशी प्रलंबित आहे त्यांनाच पदोन्नती देण्याचं पाप प्रशासनाकडून सुरू आहे। या अन्यायाविरोधात अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे जिल्हाध्यक्ष झाकीर मिर्झा यांनी रणशिंग फुंकले असून प्रशासकीय यंत्रणेला 7 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे। घोटाळ्याचा कच्चा चिट्टा आणि प्रशासनाचे संगनमत। 14 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या उपोषणानंतर प्रशासनाने चौकशीचे लेखी गाजर दाखवले, मात्र 6 महिने उलटूनही चौकशीच्या नावाने केवळ कागदी घोडे नाचवले जात आहेत। 51 लाखांचा वाउचर घोटाळा। वाउचर ॲडजस्टमेंटच्या नावाखाली शासनाची तिजोरी लुटली गेली। दिव्यांग आणि दलितांच्या हक्कावर डल्ला। 5% दिव्यांग निधी आणि दलित वस्ती सुधार योजनेचा पैसा गिळंकृत करण्यात आला। रस्ते केवळ कागदावरच चकाकले, प्रत्यक्षात बोगस काम, निकृष्ट दर्जाचे पुराव्यासहित। 65 लाखांची बोगस बिले। तांत्रिक अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून 5 लाखांचा आरओ प्लांट आणि 65 लाखांची निकृष्ट कामे पूर्ण दाखवून देयकी लाटली गेली। सचिवांच्या पदोन्नतीवर मिर्झा यांचा आक्षेप। भ्रष्टाचाराचा डाग असलेल्या अधिकाऱ्याला पदोन्नती देणे म्हणजे प्रामाणिक कर्मचाऱ्यांच्या थोबाडीत मारल्यासारखं आहे, असे झाकीर मिर्झा यांनी म्हटलं। महाराष्ट्र जिल्हा सेवा शिस्त आणि अपील नियमांची पायमल्ली करून चौकशी प्रलंबित असताना पदोन्नतीचा घाट का घातला जात आहे, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला। आता फक्त 7 दिवस, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालय दणाणणार। झाकीर मिर्झा यांनी प्रशासनाला शेवटचा इशारा दिला आहे। तातडीने SIT विशेष चौकशी पथक नेमून दूध का दूध, पाणी का पाणी करा। संबंधित सचिव आणि अधिकारी यावर भारतीय न्याय संहिता BNS अंतर्गत फौजदारी गुन्हे दाखल करा। जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत सचिवांची पदोन्नती तात्काळ स्थगित करा। विकास कामांची गुणवत्ता तपासणी करण्यासाठी तालुक्याबाहेरील अभियंता नियुक्त करा। प्रशासन जर भ्रष्टाचारांना पाठीशी घालणार असेल तर आम्ही लोकशाही मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयाची वीट आणि वीट हलवू। 7 दिवसात कारवाई न झाल्यास होणाऱ्या उद्रेकास आणि कायदा सुव्यवस्थेच्या बिघाडास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील। झाकीर मिर्झा, जिल्हा अध्यक्ष, बुलढाणा। धाड ग्रामपंचायतीचा हा भ्रष्टाचाराचा फुगा आता फुटला असून संपूर्ण जिल्ह्यात या प्रकरणाची चर्चा रंगली आहे। आता चेंडू जिल्हाधिकारी आणि CEO यांच्या कोर्टात आहे। कायदा लाईव्ह बातमीसाठी बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी झाकीर मिर्झा, संपादक सौदागर मोहम्मद रफी। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉनवर क्लिक करा। लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका।